नमस्कार, मी सुजाता चौलकर. हे माझे मिस्टर विकास चौलकर. आम्ही मुंबईहून आले आहोत. माझ्या मिस्टरांना गेल्या वर्षी जानेवारी 28ला पॅरालिसिसचा अटॅक, पॅरालिसिसचा स्ट्रोक आला. त्याच्यानंतर त्यांना 8 दिवस त्या हॉस्पिटलमध्ये होते, 4 दिवस ICU मध्ये होते. घरी आलो. घरी येताना पण त्यांना चालता तर शक्यच नाही. स्ट्रेचरवरनं त्यांना घरी यावं लागलं. पूर्ण बेड रिटर्न होते. आल्यानंतर जवळजवळ 2 महिने ते काहीच करू शकत नव्हते. म्हणजे मी इकडे आलो. इकडे 10 दिवसाची ट्रीटमेंट घेतली. त्यांना चालता फिरता व्यवस्थित येत नव्हतं, पण ते आता व्यवस्थित चालू शकतात. ट्रीटमेंट घेतली त्यावेळेला माझा हात पूर्ण असा सरळ होता, म्हणजे मुवमेंट पण होत नव्हती. पण इकडे ॲक्युपंक्चर थेरपी, नंतर फिजिओथेरपी आणि पंचकर्म तिन्ही ट्रीटमेंट एकदम व्यवस्थित मिळाली. आणि तिकडे आल्यानंतर 4-5 दिवसात हाताची मुवमेंट चालू झाली आणि हाताच्या मुवमेंटमध्ये सुधारणा होत गेली. आणि आता व्यवस्थित ग्रिप मिळालेली आहे. मी वजन जड उचलू शकतो. हाताचे मुवमेंट पूर्वीच्या तुलनेमध्ये खूप चांगली झालेली आहे. आणि हा मला कमी वेळेमध्ये इकडे रिझल्ट मिळाला. त्यामुळे मला इकडची सर्व्हिस खूप आवडली. आणि मग पायामध्ये पण इम्प्रूव्हमेंट झाली, पण पायामध्ये पूर्ण बरं झालं नव्हतं. त्यामुळे मी परत आता इकडे ऑगस्टमध्ये आलेलो ट्रीटमेंटमध्ये. इकडे हाताचं आणखीन इम्प्रूव्हमेंट झाली, त्याच्यामध्ये मुवमेंटमध्ये आणखीन सुधारणा झाली पूर्वीच्या तुलनेपेक्षा. आणि पायामध्ये पण आणखीन इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. मला चालण्यामध्ये फरक पडला. जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये डिस्चार्ज मिळाला तेव्हा मला चालताच येत नव्हतं, कम्प्लिटली बेड रिडन होतो. आणि आता मी एकटा चालू शकतो, सपोर्ट घेऊन पायऱ्या पण चढू शकतो आणि जास्त अंतर सुद्धा चालू शकतो. आणि मला आशा केंद्रामध्ये सर्व्हिस एवढी खूप चांगली वाटली ना. खूप चांगली सर्व्हिस आहे. सर्व स्टाफ आहे, एकूण म्हणजे डॉक्टरांपासून जे नीचे खालच्या लेवलचे म्हणजे आहेत की वॉर्ड बॉय किंवा जे हेल्पिंग करतात, सगळ्यांची खूप कोऑपरेट करतात. जर चालताना समजा अडखळलं तर स्वतः नेऊन लगेच पकडतात. हे महत्वाचं वाटलं मला. मी खूप ठिकाणी अगोदर बघितलं तर अशी सर्व्हिस मिळत नाहीये, पेशंटकडे दुर्लक्ष होते. पण इकडे उलटी गोष्ट आहे. म्हणजे डॉक्टर पण किंवा ते फिजिओथेरपिस्ट जर मुवमेंट आपली काय झाली, बॅलन्स झाले चालताना, तर लगेच सपोर्ट करतात. खूप म्हणजे खूप कोऑपरेटिव्ह आहेत, खूप स्टाफ कोऑपरेटिव्ह आहे, खूप मॅनेजमेंट पण खूप चांगली आहे. आणि सुदैवाने आम्हाला 15 ऑगस्टला इकडे 15 ऑगस्ट फंक्शन पण अटेंड करायला मिळालं. आणि त्यावेळेला आमची टॉप मॅनेजमेंटवाल्यांशी पण कॉन्टॅक्ट झाला, तर त्यांचे आम्हाला विचार कळले. त्यांची मॅनेजमेंट पण खूप चांगली आहे, खूप पॉझिटिव्ह थिंकिंग आहे. आणि अतिशय म्हणजे पेमेंटच्या बाबतीत त्या हिशोबाने जर विचार केला तर अतिशय रिझनेबल ट्रीटमेंट आहे. म्हणजे काही ठिकाणी खूप महागडी ट्रीटमेंट असते आणि तुम्हाला रिझल्ट मिळत नाही, पण इकडे उलट आहे. इकडे रिझनेबल ट्रीटमेंट आहे आणि चांगले पॉझिटिव्ह रिझल्ट मिळतात आणि ते पण कमी वेळेमध्ये मिळतात. हे महत्वाचं आहे. त्यामुळे मला खूप चांगलं वाटलं आशा केंद्रानंतर. आणि मी पण माझ्या माहिती जर कोण असेल ना, तर पहिली गोष्ट म्हणजे हा रोग कोणाला होऊ नये, पॅरालिसिस, अशी माझी इच्छा आहे. पण समजा चुकून जर झालात तर त्या माणसाने कुठे बाहेर न जाता पहिला इकडे यावं, तो लवकरात लवकर बरा होईल याची मी स्वतः खात्री देऊ शकतो. धन्यवाद.